नमस्कार मित्रांनो, मी अमोल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा माझ्यासमोर एक मोदी जॅकेटचा फ्रंट आहे. तर या फ्रंटवर जे वेल्ट पॉकेट दिसतंय, हे कसं तयार करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, आपण हा फ्रंट अशा पद्धतीने चिटकवून घेतला होता. याच्यावर एक पट्टी कॅनव्हास घ्यायचे आणि याच्यावर चिटकवायचे. याची चिटकणारी बाजू वरच्या दिशेने आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, जी मार्किंग होती त्या पद्धतीने आपल्याला त्याला कट करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने पट्टी ठेवून खालचे मार्क असे एक्झॅक्ट मार्क करून घ्यायचे. या साईडला पण याची चिकटणारी बाजू ही वरच्या बाजूने आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. चिटकणारी बाजू वरच्या दिशेने अशा पद्धतीने ठेवायचे. त्यानंतर या कपड्यावर आपल्याला चिटकून घ्यायचंय. हे बघा, या रेषेवर अशा पद्धतीने शिलाई येणार आहे आणि चिटकणारी बाजू खाली ठेवून या कपड्याला ही पट्टी इस्त्री करून चिटकवून घ्यायची आहे. हे चिटकवून घेतलेलं आहे. मी हा थोडा एक्स्ट्रावाला कपडा कट करून इथे सरळ करतो. त्यानंतर काय करायचं आपल्याला, याला असं फोल्ड करायचंय आणि परत एक इस्त्री मारून घ्यायची आहे. त्यानंतर जिथपर्यंत खालचं कॅनव्हास आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने एक इस्त्रीने प्रेस करून लाईन खिचून घ्यायची आणि अशा पद्धतीने परत फोल्ड करून कॅनव्हास पर्यंत 2 मार्क करून घ्यायचे. आता हे मार्क अशा पट्टीने जोडून घ्यायचे. इथे असा कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आणि इस्त्री मारून हे जे कट केलेला पार्ट आहे परत आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे. मी याला इस्त्री मारतो तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, सव्वाच्या बाजूने असा दिसणार आहे. त्याला पण एकदा प्रेस करून घेऊ. त्यानंतर शिवताना अशा पद्धतीने फ्रंट ठेवायचा आहे. या रेषेवर आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि दुसरा कपडा घ्यायचा आपल्याला. बघा हा, याच्यावर पण आपल्याला मार्किंग करावी लागणार आहे. पण ती मार्किंग आहे ना, बघा मी सांगतो, एक अर्धा इंच कमी करायची आपल्याला इथून आणि इथून. म्हणजे जेवढी कॅनव्हास पट्टी आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायची. आता इथं जर मी असं कपडा ओढला मागच्या साईडने तर दिसते बघा, अर्धा इंचाचा फरक आहे. हे आपण खालच्या पॉकेटसाठी गुण बनवलेले आहेत. आता आपण मशीनवर आलेलो आहोत. हे बघा, सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने कॅनव्हास पट्टी ठेवून द्यायची आपल्याला आणि इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दुसरा कपडा जो मार्किंग केला होता तो पण अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथं पण शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथं पहिला कट मारायचा आहे. त्यानंतर हा जो दुसरा कपडा अटॅच केला होता त्याला त्या मार्किंग पर्यंत कट करून घ्यायचं आहे. दोन्ही कपडे, खालचा आणि वर चिपकवलेला. हा कपडा कट केल्यानंतर आपण कॅनव्हासच्या पट्टीचा कपडा कट करणार आहोत. बघा, कॅनव्हास पट्टीचा कपडा वर धरायचा
आणि खालचा कपडा फक्त कट करायचा आपण दोन्ही बाजूने. हे बघा, हे इकडे सरकवलं मी आणि इथं कट मारलं. आता पलटी करून घ्यायची आणि बघायचंय प्रॉपर कट बसलेत का, नसतील तर ते धाग्यापर्यंत आपल्याला कट करायचे. आता बघा, सगळ्यात आधी हा कपडा घ्यायचा आहे, असा व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि जे कट झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि खालच्या बाजूने असा ओढून घ्यायचा आहे. असं पलटी करून इथं प्रॉपर बसवायचा आहे. असा वरच्या बाजूने दोन्ही टोकं काढायचे त्याचे, व्यवस्थित नक मारून घ्यायचं आहे. वापस परत सव्वाशे बाजून कडे यायचंय. इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचंय. असं पकडून या साईडला ना आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा, इथं आपल्याला शिलाई मारायची. जेवढ्या कडेला शिलाई मारता येईल तेवढ्या कडेला मारायची. आता बघा, इथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आता शिलाई मारायची, थोडा धागा मोठा करून मारायचे कारण हे उसवायचे आपल्याला. बघा, आता काय करायचंय, असं पकडायचं कपडा आणि थोडीशी ताकद लावून असं त्याला असं या साईडला सरकवायचं उजव्या बाजूला. आणि हे बघा, आता डायरेक्ट रेस दिसते तुम्हाला कॅनव्हसची, कॅनव्हसवर न मारता त्याच्या खाली मारायची टीप. पण ह्याची पण काळजी घ्यायची की जी बाहेरून टीप मारली त्याच्या साईडला नाही गेली पाहिजे, त्या खाली एकदम त्याच्या कॅनव्हसला चिटकून मारली. अशी चिटकून मारली एकदम. आता याला आपण बाहेर काढून कट करून घ्या. इथं थोडेसे रिंकल पडले, ते आपण इस्त्रीने क्लिअर करूया. हे बघा, आता मी ही वरची जी टीप आहे ना ते पुसून टाकू. अशी ही टीप पुसून टाकायची. पुसवण्यामुळे आपल्याला मोठे मारावं लागते. हे बघा किती व्यवस्थित बसले एकदम. ठीक आहे, वरची टीप पण काढून टाकली. या साईडला पण तसंच करायचं. इथं थोड्याशा रिंकल पडल्या कारण आपण कपडा फोल्ड केला आतली टीप मारण्यासाठी. आता इथं पण आपल्याला जेवढ्या कडेला टीप मारता येईल तेवढ्या कडेला मारायची आणि थोडा मोठा धागा करून मारायचे कारण ते आपल्याला उसवा लागणार आहे. बघा, मी इथं टीप मारून घेतो. अशी या साईडला पण आता आपल्याला आतल्या बाजूने टीप मारून घ्यायची. त्यासाठी आता याला सेम प्रोसिजर करायची. असं पकडायचं, थोडीशी ताकद लावून आतमध्ये कॅनव्हास आणि हे कपडा अशा पद्धतीने पकडायचा आणि इथं आपल्याला टीप मारायची. हे बघ, कॅनव्हासवर नाही मारायचे. इथं थोडेस आपल्याला बाहेरून टीप मारलेली कुठं मारली त्याचा अंदाज येतो, त्याच्यावर पण नाही मारायचं. त्या टिपच्या थोडस बाहेरच्या बाजूने टिप मारायची. याला व्यवस्थित टिप मारून, पक्के टिप मारून रफ करायचंय. बघा, आपलं काम झालेलं आहे. हे बघा, तर वरची टिप पुसूया आपण फोल्ड केल्यामुळे वरची कॅनव्हास पट्टी जरा चुरगळली आहे. काय हरकत नाही, इस्त्री मारून आपण त्याला क्लीन करू. परत मी वरच्या टिप पुसवतो. हे बघा, त्याला इस्त्री मारून घेतो मी आता. हे बघा, इस्त्री मारून घेतली मी, किती व्यवस्थित बसले. ठीक आहे, आता काय करायचे, हे फोल्ड करायचे आणि आतल्या बाजूने टाकून घ्यायचे.
आता काही नाही, जी नॉर्मल प्रोसिजर आपण बॅक पॉकेटला करतो पॅन्टच्या, तसंच करायचं. इथून पुढे काही एवढं टफ काम नाही आहे. आता हे बघा, मी असं आतमध्ये घेतो आणि याचं पॉकेट बनवून टाकतो. जर तुम्हाला हे पॉकेट बनवता येत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर बनवता येत नसेल आणि तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्ही काय करायचंय, एखादा रफ कपडा घ्यायचा पॅन्टचा तुकडा वगैरे आणि त्याच्यावर ह्याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रिअलमध्ये एखादी जॅकेट शिवाल तर त्यावेळेस रफ काम होऊ नये म्हणून 2-3 वेळेस ट्राय करून बघा. जर तुम्हाला पण असं वाटत असेल की असं केलं तर मी केलेल्यापेक्षा बेटर किंवा चांगलं होतंय, तर तुम्ही ती तुमच्या पद्धतीने करू शकता. तर 2-3 वेळेस तुम्ही पण ट्राय करा एखाद्या कपड्याच्या तुकड्यावर, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला जमेल. ठीक आहे. तर आता ऑलमोस्ट आपलं हे काम झालेलं आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये आता याला अस्तर कसं बसवायचं, बसवलेलं अस्तर कशा पद्धतीने पलटी करायचं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुढचा. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा.